साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 आणि 77 09 80 59 05। आपल्या कीर्तनाच्या माध्यमामधनं समाजाला स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणारे महान संत, कीर्तनकार आणि थोर समाज सुधारक गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्तानं 20 डिसेंबर रोजी राहुरी शहरामधील गाडगे महाराज आश्रमशाळा प्रशासनाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवून पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आलाय। गाडगे बाबा हे महाराष्ट्र राज्यामधील एक कीर्तनकार, संत आणि समाज सुधारक होते। 20व्या शतकामधील समाज सुधार आंदोलनामध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे त्यापैकी एक महत्त्वाचे म्हणजे गाडगे बाबा यांची 20 डिसेंबर रोजी 68वी पुण्यतिथी। या निमित्तानं राहुरी शहरामधील गाडगे महाराज आश्रमशाळेच्या संचालिका भारती खिलारी यांच्या नेतृत्वाखाली तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या उपस्थितीमध्ये शाळेमधील गाडगे महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर गाडगे महाराज यांच्या प्रतिमेची राहुरी शहरामधनं ढोल ताशा आणि झांज पथकाच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली आहे। दरम्यान अनेक मान्यवरांनी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत मिरवणुकीचं स्वागत केलं। मिरवणूक समाप्तीनंतर प्रवचन घेण्यात आलं। यावेळी मनोगत व्यक्त करताना संचालिका भारती खिलारी म्हणाल्यात की गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाज सुधारक होते। दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते। त्यांचं कीर्तन म्हणजे लोकप्रबोधनाचा एक भाग असे। आपल्या कीर्तनामधनं समाजामधील दांभिकपणा, रूढी, परंपरा यावरती ते टीका करत समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण असे। ते गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचं उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाज सुधारक होते। अडाणी राहू नका, पोथी पुराण, मंत्रतंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका अशी शिकवण आयुष्यभर गाडगे बाबांनी लोकांना दिली आहे, असं भारती खिलारी यांनी म्हटलं। या प्रसंगी श्री गाडगे महाराज आश्रम शाळेच्या संचालिका भारती खिलारी तसेच प्राथमिक मुख्याध्यापक सुरेश थेटे, खांडवे सर, लोखंडे मॅडम, व्यवहारे मॅडम तसेच दिघे सर, पवार सर, कमखेडे सर, आघाव सर, अधीक्षिका कविता सपकाळ, माध्यमिक मुख्याध्यापक मिलिंद गुजरे तसेच शाखेमधील सर्व शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून खर्चे सर, खिलारी साहेब, साकेत महाकाळ, संजू सूर्यवंशी आदी उपस्थित होते। तर हरिभक्तपरायण औटी महाराज, हरिभक्तपरायण म्हसे महाराज यांचे प्रवचनाचा कार्यक्रम यावेळी झालाय। शेवटी सर्व पाहुणे आणि विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं आणि पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली। निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांच्या 68व्या पुण्यतिथीनिमित्त गाडगे बाबांना विनम्र अभिवादन। गाडगे महाराज आश्रमशाळा येथे 13 ते 20 डिसेंबर सप्ताह सुरू असतो। या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या अनेक स्पर्धा घेतल्या जातात। हरिपाठ, कीर्तन, भजन असे अनेक उपक्रम राबविले जातात। स्वच्छता मोहीम असते, मुलांची प्रभात फेरी निघत असते आणि गाडगे महाराजांनी मानवतेमध्ये देव ओळखला असून गाडगे बाबांची सर्व सूत्रे आम्ही नेहमीप्रमाणे चालवत असतो। माझे वडील खांडवे अण्णा यांनी या सप्ताहाची सुरुवात सुरू केली असून त्या सप्ताहाची आम्ही सातत्याने पुढे परंपरा चालू ठेवली आहे। गाडगे महाराज हे मानवतेचे पुजारी होते। अज्ञानामध्ये, गोरगरिबांमध्ये देव ओळखून गाडगे बाबांनी त्यांची सेवा केली। गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन नसला तरीही समाजसुधारक होते। गाडगे महाराज चालते बोलते विद्यापीठ होते। अशिक्षितांना प्रकाशाकडे नेऊन त्यांना उजेडात आणण्याचा प्रयत्न गाडगे बाबांनी केला। भुकेल्यांना अन्न, तहानेल्यांना पाणी व गोरगरीब मुलामुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था गाडगे बाबांनी केली। मानवतेमध्ये देव ओळखून निसंदेहपणे सेवा करणारे अशा या गाडगे बाबांना त्रिवार अभिवादन। परमपूज्य गाडगे महाराज आज दिनांक 13
5/12/2024 ते 20/12/2024 या कालावधीत आश्रमशाळा संकुल राहुरी यांच्यातर्फे वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 13 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या आंतरिक शक्ती त्या ठिकाणी गाठी व्हाव्यात म्हणून आंतरशालेय क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे 19 तारखेला गाडगेबाबांनी दिलेला जो स्वच्छतेचा मंत्र आहे तो अख्खा राहुरी शहरातील काही भागामध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला राहुरी नगरातील नगरामध्ये भव्य अशी प्रदक्षिणा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. त्याचं सर्व आदरणीय संचालक खिल्लारे मॅडम यांच्या आयोजनाखाली आणि दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनात सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडलेला आहे. या कार्यक्रमासाठी सर्व घटकांनी आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीसाठी प्रयत्न केलेले आहेत. सर्वांना पुनश्च एक वेळ धन्यवाद देतो. जय गाडगेबाबा. संत गाडगेबाबा 68वी पुण्यतिथी या ठिकाणी अतिशय जोमामध्ये साजरी करण्यात येते. 13 डिसेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत विविध प्रकारचे मुलांना कलागुणांना वाव देण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात. त्याचबरोबर आज शेवटच्या दिवशी म्हशे महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि कार्यक्रम झाल्यानंतर मिरवणुकीची किंवा आपल्या सप्त्याची सांगता या ठिकाणी होणार आहे. धन्यवाद. जय गाडगेबाबा. जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्टविती परोपकारी या न्यायाप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये गाडगेबाबांचा अवतार झाला आणि गाडगेबाबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियान राबवलं. त्यातली त्यात राहुरी तालुका यामध्ये सर्वप्रथम जी आश्रमशाळा सुरू केली ती गाडगेबाबांनी केली आणि या शाळेसाठी आपलं जीवनभर सगळ्या असणारा जीवनाचा कसनाकस त्या ठिकाणी उतरवणारे आमच्या या शाळेतली अण्णा खांडवे अण्णा त्यांनी संपूर्ण जीवन या आश्रमशाळेसाठी वाहून घेतलं होतं. नवे शेवटच्या क्षणापर्यंत फक्त त्यांच्या डोळ्यासमोर आश्रमशाळाच होती. आश्रमशाळा म्हणजे अण्णाचा जीव की प्राण होता. अण्णाला शाळेत सोडून एक दिवससुद्धा दुसरीकडं कुठं करमत नव्हतं आणि सदैव ते शाळेमध्ये असायचे आणि अण्णा जोपर्यंत या शाळेत होते एक चैतन्य निर्माण झालेलं होतं. आम्ही त्यांना दुसरे गाडगेबाबा संबोधित होतो आणि म्हणून आज अण्णांच्या ठिकाणी आमच्या ताई आहेत. त्यांचंही कार्य खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी चालू आहे. ही आश्रमशाळा नव्हे, ही अनाथ मुलांची आई आहे, अनाथ मुलांची माय आहे. इथून पुढेही अशीच कार्यरत राहो आणि हजारो असणारे विद्यार्थी कलागुण संपन्न हो, चांगले मोठे अधिकारी हो, हीच शुभेच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय आहे. निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज आणि वैकुंठवासी पितृतुल्य खांडवे अण्णा यांच्या प्रतिमेला वंदन करून आज 20 डिसेंबर 2024 बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहेत. खांडवे अण्णा यांनी 1976 ते 2019पर्यंत अखंड 43 वर्ष सप्ताह त्या ठिकाणी ते साजरा करत होते. सप्ताहाच्या काळामध्ये प्रत्येक महाराजांचे वेगवेगळे कीर्तनं त्या ठिकाणी आयोजन करत होते. अतिशय उत्स्फूर्त वातावरणात पुण्यतिथीचा सोहळा चांगल्या प्रकारे घडत होता. आजही त्याच पद्धतीने हा सोहळा चांगल्या प्रकारे होतो आहे, याचा आनंद होतो. एवढं बोलून मनोज साळवेसह सतीश फुलसमदर C24 तास राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.